नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत कराड नगरीमध्ये। लोकशाहीचा चौथा अर्धास्त म्हणून पत्रकारांना समजलं जातं। लेखणीच्या धारदार क्षेत्रावर स्वार होऊन अनेकांना नेस्तभूत करण्याची क्षमता तो पत्रकार फेसाळणाऱ्या समुद्रा पाण्याच्या लाटेवर स्वार होऊन अनेकांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून आणि शब्दशास्त्राच्या साठ्यावरती प्रत्येकाच्या शब्दाला एक आकार देऊन त्या पत्रकारितेला आकार देणारे आणि त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारा एक असा क्षण म्हणावा लागेल। खरं ज्यांच्या आयुष्यातला प्रत्यक्षानं वारकरी संप्रदायाशी जोडलेला आहे 1992 पासून सदाशिव खटावकर त्यांना माऊली म्हणून समजलं जातं। पत्रकार क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय नाव आहे आणि पत्रकार आणि त्याबरोबर एक कीर्तनकार म्हणून खटावकर यांना समजलं जातं। खरं खटावकरांच्या जीवनातला प्रत्येक आयुष्यातला क्षण आहे तो वारकरी संप्रदायासाठी घातलेला आहे आणि त्याबरोबर दुसरी एक भूमिका येते ती पत्रकार क्षेत्र। अशा दोन भूमिका बजावणाऱ्या आज हरिभक्त पारायण आपल्याबरोबर खटावकर साहेब जोडलेले आहेत। खटावकर साहेब नमस्कार। रामकृष्ण। नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीतर्फे सर्वप्रथम आपलं स्वागत। खटावकर साहेब, आपण वारकरी संप्रदायाशी आपली जोडलेली नाळ आहे। महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये आपली कीर्तन अनेक आम्ही पाहिले, पण कीर्तन आणि त्याबरोबर ही पत्रकारिता लोकशाहीचा चौथा हातास्त म्हणून पत्रकारिता सुद्धा आपण करता। त्याबरोबर इंडियन प्रेस म्हणून हे जे आपलं त्याच्यावरती आपण पत्रकार संघटना आहे त्याच्यावर आपण कार्यरत आहात। हे कसं शक्य आहे? थोडक्यात आपण एक म्हणतो की कोणताही प्राणी जन्मजात घेऊन येत नाही, तसं कुठं ना कुठंतरी त्याला कुठंतरी साथ मिळते। फार जुनी काळात जात नाही, पण 1972 साली आपल्या महाराष्ट्रात देशात दुष्काळ पडला होता। आमचं मूळ गाव खटाव तालुक्यातील वरुड गाव आहे। माझे वडील स्वतः ओगली ग्लास कारखान्यात कामगार म्हणून कामाला होते। 1972 साली ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस आमच्या वडिलांनी ओगली ग्लास कारखान्याचा राजीनामा दिला आणि आम्ही सर्वजण, आमची आत्या राजस्थानमध्ये माउंट आबू या ठिकाणी होते। त्या ठिकाणी आम्ही 1972 ते 1982 हा काळ आम्ही 10 वर्ष पूर्ण द हिल स्टेशन ऑफ राजस्थान माउंट आबूमध्ये काढला। त्या ठिकाणी मी शिक्षण घेत असताना मला टुरिझमबरोबर फिरताना जे येतात, फिरण्यासाठी लोक येतात, त्यांच्याबरोबर फिरताना मी तिथं शाळा शिकत गाईडचं काम करायचं। गाईडचं काम करत असताना मला हा फोटोग्राफीचा नाद लागला आणि फोटोग्राफी हे करत असताना तिथं संत मीराबाई आणि संत कबीरदास यांची भजन चालू असायचे। ह्या भजनाची ओढ लागली। ती ओढ दोन्ही पत्रकारितेचा फोटोग्राफीच्या संदर्भात आणि संप्रदायाच्या भजनाच्या संदर्भात मला जे नाद लागलेला आहे तो माउंट आबूमधला आहे। आणि 1982ला माझं शिक्षण तिथं 12वी पूर्ण करून आम्ही परत मूळगावी आलो। इथं आल्यानंतर हा प्रॉब्लेम पडायचा की संत मीराबाई आणि कबीरदासांचे जे दोहे असायचे, अभंग असायचे, ते इथं जुळत नव्हतं, कारण ते सगळं हिंदी भाषिक होतं। परंतु नाद हा तबल्याची थाप आणि टाळाचा जो आवाज आहे हा गप बसून देत नाही। तर त्याप्रमाणे इथं भजनाचं आम्ही जायचो, भजनं करायचो आणि भजन करता करता हे कीर्तनाचा नाद लागला। कीर्तन करतानासुद्धा मला सुरुवातीला मला असं वाटलं की आज आपण कीर्तन करावं, म्हणून कीर्तन करताना मी विना गळ्यात घेतला। त्यावेळेससुद्धा ज्यावेळेस आपण एखाद्या क्षेत्रात पडतो त्यावेळेस आपल्याला कळतं की ह्यात पण काहीतरी खाचाखोचा आहेत। मला कीर्तन करताना विना हातात घेऊन दिला नाही। म्हणले मलाच थांबा म्हणले। म्हटलं काय झालं? नाही म्हणलं तुम्ही विना हातात घ्यायचं नाही। म्हटलं कारण काय? म्हणजे माळ घातल्याशिवाय विना हातात घ्यायचं नाही। अरे बापरे! आता प्रश्न तर काही गंभीर नव्हता तो। मी त्यांना विचारलं माळ घालायची, ठीक आहे ना, माळ घालायचं म्हटलं काय केलं पाहिजे? त्यावेळेस त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्यांनी सांगितलं, म्हणजे मांसाहार करायचा नाही आणि मद्यपान करायचं नाही। मी स्वतः जातीचा ब्राह्मण आहे, बारशापासून 12वीपर्यंत विधी कामसुद्धा करतो। हा माझा मूळ उद्योग, वडिलोपार्जित मूळ उद्योग आहे भटजी काम। तर त्यावेळेस आपल्याला त्या दोन गोष्टीपासून तर आपण पहिल्यापासून जन्मजात लांबच आहे। त्यामुळे माळ घालायची काय अवघड काम नव्हतं। त्या माऊलीला सांगितलं ठीक आहे म्हणले, आजपासून तूच माझा गुरु, घाल माळ म्हटलं। म्हणजे तो एक प्रसंग होता, तो क्षण होता। 1972चा काय काळ होता?
1972चा आपल्या दुष्काळाचा अराजकता होती पूर्ण. त्यामुळं काही ठिकाणी आपल्याला अन्नालासुद्धा आपण मोहताज होतो. म्हणून आमची आत्या तिकडं असायची. म्हणून आमच्या आत्यानं आम्हाला सर्व, मला, वडिलांना आणि आमच्या आईला आम्हाला तिकडं नेलं. 1972चा जो दुष्काळ होता त्यामुळे दुःख, अवेदना आणि यातना देऊन घेणारा तो काळ होता. संपूर्ण महाराष्ट्र होतो दुष्काळ. 1972चा जो काळ होता आणि अशा 72च्या काळापासून आपण ह्या क्षेत्राशी जोडलेलं आहे. म्हणजे पत्रकार क्षेत्राकडे त्याला सुद्धा मी सांगितलं नाही की कुठलीही गोष्ट होताना त्याला काहीतरी कारण लागतं. आता बरेचसे जे पत्रकार आहेत त्यांना आवड असते की आपण पत्रकारिता करावी म्हणून शिक्षण घेऊन आणि डिग्री घेऊन पत्रकार होतात. मी डिग्रीचा पत्रकार नाही आहे, एक अनुभवाचा पत्रकार आपण जे म्हणतो. 2003 साली मी फोटोग्राफीचं काम करतो. त्यामुळे फोटोग्राफीचं काम करत असताना एक क्राईमचे पत्रकार ते माझ्याकडून फोटो घ्यायचे आणि पेपरला फ्लॅश करायचे. पण काही कारणास्तव त्यांच्या कर्मधर्माने त्यांच्यावर गडांतर आलं किंवा ते थांबले तिथं. म्हणून मी सहज त्या पेपरला अर्ज केला की मला काम करायची इच्छा आहे. मग ते फोटोही त्यांनी पाहिले होते. म्हणले ठीक आहे, म्हणले माऊली तुम्ही चालू करू शकता. म्हणजे फोटोग्राफी म्हणून आपण या क्षेत्रात, फोटोग्राफीच्या आवडीतून मी पत्रकारितेत शिरलो. आणि माझी पत्रकारिता दैनंदिन पत्रकारितासारखी नाही, माझी फक्त क्राईम पत्रकारिता आहे. नाही पण महाराज, आपण वारकरी संप्रदायाशी नाळ आहे आणि त्याबरोबर हे संपूर्ण क्राईमचं काम आपल्याकडे आल्यानंतर कुठंतरी असं म्हणाला खटक. पहिल्यांदा मला पण वाटलं नाही हे काय आपल्याला बरोबर वाटत नाही. परंतु हे करत असताना मला एक जाणीव झाली की माणूस हा क्षुल्लक कारणासाठी, कारण बघितलं तर क्षुल्लक असतं, पण त्या क्षुल्लक कारणासाठी आपल्या जीवनात किती खालच्या पातळीला जाऊ शकतो. तर ह्यातून होणारे दुष्परिणाम, ह्यासाठी आवड म्हणून पुन्हा त्यात मी सक्रिय झालो. आणि त्यातलं जे आलेला आवडीनिवडीचा अनुभव जे आहे, माणूस किती खालच्या पातळीला जाऊ शकतो आणि त्याचा काय दुष्परिणाम होतो आणि त्याच्यामधून त्याचं नुकसान काय होतं, ह्याची ज्वलंत उदाहरणे मला कीर्तनात देण्यासाठी चांगलं मार्गदर्शन झालं. त्यात 33 वर्षाचा कालखंड आपण पत्रकार क्षेत्राशी निगडीत आहात आणि त्याहून अधिक आपला जो काळ आहे तो वारकरी संप्रदायाशी नाळ आहे. आजच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पत्रकारिता आपण बघतो, लोकशाहीचा 4था आजास्त म्हणून पत्रकारिता केली जाते. ही पत्रकारी क्षेत्र आणि वारकरी संप्रदायाची नाळ ह्याच्यातला तफावत काय? तसं बघायला गेलं तर तुम्ही आता माझे 2 बाजू सांगितल्या, पण माझ्या जीवनात मी तुम्हाला सांगितलं की माझ्या 3 बाजू आहेत. जी रेग्युलर आहे, रेग्युलरमध्ये माझ्या 3 बाजू आहेत. माझा वडिलोपार्जित उद्योग जे आहे ते मी स्वतः भटजी काम करतो. लोकांच्या घरात सत्यनारायणाची पूजा, लग्न, अभिषेक, वास्तुशांती वगैरे हे सर्व विधी मी करतो. हे एक झाली माझं एक टोक. दुसरं माझ्या तिन्ही जी कामं जी आहेत ती ट्रायंगल आहे, कोणतंही टोक एकामेकाशी जुळत नाही. आणि दुसरं माझी पोट भरायची जी विद्या आहे, माझी फोटोग्राफी आहे, पत्रकारिता आहे. यामध्ये हा माझा दुसरा पोट भरायची विद्या. आणि तिसरा जो ट्रायंगल तुम्ही बसलाय, पाहताय, सांगताय, हा तिसरा जो ट्रायंगल आहे हा माझा व्यवसाय नाही आहे, ही माझी आवड आहे. जी कीर्तन भजन वगैरे आहेत ही समाज प्रबोधनासाठी ही माझी आवड आहे. आणि सवड असेल तरच आवड होते. नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ जर्नलिस्ट म्हणून हे आपण संस्थेवर आपण कार्यरत आहे, पत्रकार संघटना आहे. काय वाटतं मनस्वी ह्या पत्रकार संघटनांच्याबद्दल? आपण जे काम करतात मनस्वी काय समाधान? पत्रकारांच्यावरती वारंवार हल्ले होत आहेत, त्याबरोबर पत्रकारांना अजूनही कुठल्या प्रकारच्या सुविधा अजूनहीपासून पत्रकार वंचित आहे, अशा वेळेस आपणाला काय वाटतं? आता ह्यात आपण जी तुम्ही संघटनेचं नाव काढलं, आमच्या इंडियन प्रेस क्लब ऑफ इंडिया ही जी संघटना आहे ही नुकतीच आम्ही स्थापन केलेली आहे. ह्याला स्थापन करायचं कारणसुद्धा असं आहे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जावा किंवा कोणत्याही शहरात जावा, कोणत्याही मोठ्या शहरात गेला, तुम्ही कुठेही गेला तर तिथं एक ठराविक पत्रकार जणांचा ग्रुप आहे. आणि तो ग्रुप असा आहे की तो तुम्हाला ज्या वेळेस त्यांना मॉबची गरज आहे की त्यांना माणसं पाहिजेत, त्याच वेळेस त्यांना तुमची आठवण होते. इतर वेळेस तुम्हाला तुमची आठवण त्यांना होत नाही. असे वंचित राहिलेले जे पत्रकार आहेत त्यांच्यासाठी हा इंडियन प्रेस क्लब स्थापन केलेला आहे. आणि यातून पत्रकारांच्यावर हल्ले आहेत किंवा पत्रकारांच्यासाठी आता आपण म्हणतो अधिस्वीकृत पत्रकारांच्यासाठी धडपडणारी ही संस्था आहे. आणि ही जी संस्था जी आहे ती नुसती सातारा जिल्हा किंवा कोल्हापूर जिल्हा अशी नाही, ही इंडियन प्रेस क्लब पूर्ण भारतभर पसरलेली संस्था आहे. या संस्थेची आमच्या सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, चिपळूण, पालघर, रायगड, मुंबई, विदर्भ या ठिकाणी आता सभासद झालेले आहेत.
तर मी तर तुमच्या वतीनं, तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो की तुमच्या वतीनं सांगतो की आपणाला असे वंचित पत्रकार जे भेटले की ज्यांना कोणी जवळ धरत नाही आहे किंवा हे होत नाहीत, त्यांनी इंडियन प्रेसच्या क्लबकडे यावे, निश्चितच त्यांचा विचार केला जाईल. सर, एक प्रश्न आहे खटावकर साहेब. 48च्या उंबरठ्यावर मी बी आहे, पण मी सुद्धा कुठल्याही पत्रकार संघटनेला जॉईंट होत नाही. का जॉईंट होत नाही? मी निर्भीड विचाराची पत्रकारिता करतो, निर्भीड विचाराची पत्रकारिता करतो. हे करत असताना मला त्रास होतो आणि संघटना ज्या आहेत त्या संघटना कुठेतरी आपणाला दाबण्याचा प्रयत्न करतात, म्हणून मी संघटनेवर काम करत नाही. पण अशा वेळेला कुठेतरी या संघटनेमध्ये काम करत असताना मग तो आपला आहे, हा फलाना आहे, त्यावेळी पत्रकारांचा हा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी संघटना मग या कशासाठी लागतात? तुम्ही एक मगाशपासून मी बघतो तुम्ही दोन तीन वेळा ह्या प्रश्नाचा शब्दाचा उच्चार केला, पण हा शब्दाचा अर्थ राहिलेला आहे का हो? तुम्ही 2-3 वेळा सांगितलं निर्भीड पत्रकार, निर्भीड हा शब्द अलीकडच्या पत्रकारिका बघितला तर किळस वाटते. निर्भीड हा शब्दच राहिलेला नाही. बरेचसे पत्रकार आणि पत्रकारिका त्यांचे कोणाच्या तरी दावणीला बांधून बसलेले आहे. करेक्ट. त्यामुळं त्यांचे हात बांधलेले आहेत. कारण चुकीचं पण नाही, कारण त्यांचा आर्थिक व्यवहार त्यांच्यावरच ती चालू आहे. आणि पत्रकारिका जर म्हणलं तर पोट भरायची विद्या नाही. फक्त एकच आहे की कोणता तरी बॅनर आपल्याकडे असावा म्हणून करणारी पत्रकार पण भरपूर आहेत. आणि निर्भीड जे आपण म्हणत आहात तर निर्भीड तुम्हाला 100 2 नाही तर 3 मिळतील, जास्त मिळणार नाहीत. आणि असे होऊन पण गेलेले आहेत की ज्यांची पत्रकारिका निर्भीड होती त्यांना त्रास तर तेवढा झाला, पण त्यांनी त्यांच्या जीवनात प्रगतीही केलेली नाही. कारण काय, तो दुसरी करूनच देत नाहीत. फक्त त्यांचा छंद असतो निर्भीडपणाचा, तो सोडून ते जात नाही. त्यामुळे ते तिथंच राहिलेले आहेत. आणि ज्यांनी निर्भीडपणा सोडलेला आहे, लाचारी पत्करलेली आहे, ते आज कुठं आहेत ते तुम्ही बघा. हे आपण सांगायचे कारण नाही, आपल्याला कोणाची नावं घ्यायची नाहीत. आता उदाहरणार्थ तुम्ही मला प्रश्न विचारणार होता, पण मीच तुम्हाला आधी सांगतो की मला तुम्ही सांगा की ह्या राज्यात आपल्या जे चाललेलं आहे, जे शासकीय उलथापालथ जे चाललेले आहे, आणि माझ्या माऊलीची पालखी आळंदीहून निघाली, आता निम्म्यापर्यंत पोचली. आज माऊलींचा मुक्काम बरडगाव ठिकाणी आहे. तर या ठिकाणापर्यंत जास्तपर्यंत कोणत्या पत्रकारांनी 2-4 पत्रकार सोडले तर कोणत्या पत्रकारांनी आपल्या चॅनेलला, आपल्या पेपरला किती प्रसिद्धी दिली? माऊलींचं राहू द्या, इकडं काठेवाडीपर्यंत देहूच्या तुकाराम महाराज निघाले. आज आपण म्हणतो तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. उत्तर प्रदेशाहून आपले संत सेना महाराजांची पालखी निघालेली आहे. शेगाववरून गजानन महाराजांची निघालेली आहे. त्र्यंबकेश्वरहून आपल्या निवृत्तीनाथ महाराजांची पालखी निघालेली आहे. सोपान काकांची पालखीमध्ये आहे. एवढे संत आपल्या महाराष्ट्रात असताना पत्रकारिका ही हे रोजच येणार आहे. हे आता हिला सरकारमध्ये एवढे उलथापालथ ही झालेली आहे. ही उलथापालथ आता ही सारखीच चालू राहणार आहे. म्हणून तुम्ही नित्यनेमाने येणाऱ्या पालखीकडे तोंड फिरवावं, त्यांची प्रसिद्धी न करावी. नीरा आणि लोणंदच्या पालखी सोहळ्यामध्ये मी स्वतः मी कव्हर केला आहे. कव्हर केल्यानंतर मला खूप कमी पत्रकार भेटले, म्हणजे मला खूप कमतरता वाटली तिथे. पण ही वारकरी संप्रदायाची नाळ आहे, ही अखंड महाराष्ट्रभर, आणि जोपर्यंत हा सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत राहणार आहे. पण मात्र तिकडे कुठेतरी थोडं दुर्लक्षित केलं जातं आहे. पण खरं वारी काय असते हे खरं मला अनुभवायला मिळालं. खरं आज आपल्याबरोबर ह्या वारकरी संप्रदायाशी एक जोडलेला एक अनोखा संगम आपल्याकडे बघायला मिळाला. आपणाला राजकारण आणि त्याबरोबर समाजकारण आणि पत्रकारिता ह्याबद्दल महाराष्ट्रातील तरुण पिढीला एक आपल्याकडून काय संदेश असेल? तरुण पिढीला माझा असा संदेश आहे की आपण ज्यावेळेस आपलं एक कुटुंब असतं, नवरा बायको आणि 2 मुलं, हे चालवताना सुद्धा तुम्हाला महिन्या अखेरला नाकीनऊपणा येतो. आज तुमचं 300 आमदारांचं सरकार चालवायला सुद्धा तुम्हाला नाकीनऊ येतं. त्यात एवढी उलथापालथ होती. अहो, बघायचा असला संसार तुम्हाला जर बघायचा असला आणि शिकायचा असला तर माझ्या माऊलींच्या दिंडीत या. अहो, आजपर्यंत, आज नाही म्हणलं तरी तुम्ही 15-16 लाख पब्लिक जे आहे त्यांचा संसार निदान 15 दिवस तरी होईना, आळंदी ते पंढरपूर जाताना त्यांचा संसार चालवताना एकही वारकरी माझा उपाशी नसतो महाराज. नाही, खरंच आहे सर. वारी खरं आयुष्याला आणि जन्माला आकार आणि जीवनाला कलाटणी देणारी वारी मी अनुभवलेली आहे सर. तुम्हाला सगळं शिकायला मिळतं. त्यात राजकारण आहे, समाजकारण आहे, संसार चालवायचा कसा आहे ते सगळं तुम्हाला वारीत मिळतं. म्हणून तर माऊलीने सांगितले की पाहुले चालती पंढरीची वाट, जन्माशी येऊन एकदा तरी वारी करावी माणसाने.
खरं आपण बघतोय संसाराचा खेळ हा तरुण खेळता येत नसतो. त्यासाठी ज्ञानेंद्राचं अधिष्ठान असणं तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणून संसाररूपी आयुष्याची जडणघडण करत असताना ह्या महाराष्ट्रामध्ये असंख्य जी बिबते, खरं बघितलं गेलं तर खटावर सारखी माणसं ह्या महाराष्ट्रामध्ये आणि पत्रकार क्षेत्रात जन्माला आली. खरंच या महाराष्ट्राचा वैभव म्हणावं लागेल. कॅमेरामॅन सेल पाटीलचे रिपोर्टर सागर पाटील, कराड.